बाबाजीने स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर हा दिव्य महात्मा जणू काय बाबाजींना ज्याप्रमाणे एकांताची ओढ लागली होती, मला एकांत पाहिजेत, मला साधनेला एकांत पाहिजेत मावशी, म्हणून मला कुठेतरी एकांत स्थळी नेऊन, ज्याप्रमाणे बाबाजीला एकांत पाहिजेत होता त्याचप्रमाणे यात नागेश्वराला सुद्धा कोणीतरी असा भक्त पाहिजेत होता की त्या भक्ताचं दर्शन घेतल्याच्या नंतर मला सुद्धा आनंद प्राप्त झाला पाहिजेत. या नागेश्वराला सुद्धा असाच कोणीतरी भक्त पाहिजेत होता. बाबाजीने स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर 12 ज्योतिर्लिंगाचं मंत्राचा उच्चार केला. बाबाजीने विधी केली. विधी केल्याच्या नंतर बाबाजी नंदकेश्वराच्या दक्षिण बाजूला पाठ टेकून उत्तरेकडे मुख करून बसले होते. गावातील शिवालय हे जुनं होतं बाबा. जुनं असताना तिथे लोक दर्शनासाठी येत होती, फार गर्दी होत होती तिथं. सर्वात प्रथम 2 जण आले. भगवान शंकराचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्याच्या नंतर त्या भगवान शंकराच्या शिवालयाला प्रदक्षिणा मारताना बाबाजी तिथे बसलेले पाहिजे. बाबाजींनी आपली मानस पूजा आटोपली. गावामध्ये ते जाऊन सांगू लागले की ह्या आपल्या शिवालयावर, आपल्या ह्या नागेश्वराच्या मंदिरावर कोणीतरी महात्मा आलाय, कोणीतरी साधू आलाय. आणि त्याच वेळेस कोणीतरी म्हणू लागला, अरे हा महात्मा, हा संत, हा महाविभूती, ही ब्रह्मतेज ज्यांच्या चेहऱ्यावर झळकते ना, हे दुसरे तिसरे कोणी आणून नाही घातलं, गंगू मावशीने आणून घातलं. गंगू मावशीने सांगितलं, बाबांनो, तो महात्मा नाही, तो संत नाही, साक्षात परब्रह्म आहे. हो, साक्षात भगवंत आहे. बाबाजीच्या जीवनातले अनेक प्रसंग त्या मावशीने सांगितले. एक एक प्रसंग ती मावशी सांगत होती, एक एक प्रसंग सांगत होती. विचार करा बाबांनो, जर बाबाजींच्या चरित्राचं वर्णन करत असताना जर तुमचा आमचा कंठ दाटून येत असेल तर विचार करा त्यावेळीची ती गंगू मावशीची मनस्थिती काय असेल की जिच्या तिथं बाबा राहिले, तिच्याकडे बाबांनी प्रत्येक सांगितलं, मावशी मला पुराण पाहिजेत, मला भागवत पाहिजेत. मावशीने आणून दिलं. मावशी मला कुठेतरी एकांत पाहिजेत. मावशीने एकांतात नेऊन घातले. महाराज काय असेल ती भाग्यवान महाराज ती माऊली. बाबाजीने लहानपणी जशा महाराज आईला जितक्या अधिकाराने मला हे पाहिजेत, मला हे पाहिजेत, इतक्या अधिकाराने मागितलं नसेल तितक्या अधिकाराने त्या मावशीला बाबाजी म्हणत होते. इतक्या अधिकाराने मागितलं, एकांत पाहिजेत, इथं आणून घातलं. गावामध्ये खळबळ उडाली. कोणीतरी महात्मा आलाय, कोणीतरी महात्मा आलाय. बाबाजी तिथं राहू लागले बाबांनो. आणि राहत असताना बाबाजी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. बाबाजी उठण्याच्या अगोदर पासून तेथील माणसांचं वर्णन करताना बाबाजींचे शिष्य सांगतात की बाबाजी तिथून उठण्याच्या अगोदर किंवा बाबाजी कोळगंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर स्नान करून येतानाच काही काही माणसं बाबाजींना दर्शनासाठी बाबाजीकडे यायचे. इतके आतुरते. आमचे पूर्णगिरी बाबा सांगायचे की शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा बाबाजीला पाहिल्यापासून, त्या पहिल्या दिवशी पाहिल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत माणसं बाबाजीचे बनूनच राहिले. ते बोलले असतील तर खरंच बोलले असतील. ते काही म्हटले असेल तर पूर्णच करून दाखवलं त्यांनी बाबाला काम. हो, अशी एकजुटीचे, भाव भक्तीने ओतप्रोत झालेली माणसं, ओतप्रोत झालेली माणसं तिथं बाबाजीला भेटले. एक एक माणूस सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून बाबाजीकडे यायचा तर काही काहीला घरी जायचं सुद्धा भान राहायचं नाही. हो, जगी अवतरले जनार्दन ह्या ग्रंथामध्ये नानाने अशा ह्या माणसांचं, शिंदे नानाने बरेच माणसांचं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये बरेच माणसांचं वर्णन केलंय.
हो, यायचे सकाळी, संध्याकाळी सुद्धा घरी जायचं सुद्धा त्यांना भान राहत नव्हतं. बाबाजींची दिनचर्या सुरू झाली. स्नान करावं, स्नान केल्याच्या नंतर भगवान शंकराचं पूजन करावं आणि पूजन केल्याच्या नंतर बाबाजींनी विधी करावी. विधी झाली, बाबाजींनी आपली मानस पूजा करावी. पूजा झाल्याच्या नंतर 2 वेळेस बाबाजींनी प्रवचन करावं. 2 वेळेस करावं. हो, 2 वेळेस बाबाजींनी प्रवचन करावं. आजकाल असं वाटतंय हो की आता काही काम नाही आम्हाला अभ्यासाचं, परंतु बाबाजीने 2.5 ते 3 वर्ष जे पुराण केलं, ज्या पुराणाचं, भागवताचं, गीतेचं पठण, हो, अन्य ग्रंथाचं जे श्रवण, जे वाचन बाबाजींनी केलं होतं, 2.5 ते 3 वर्षाचा जो साठा होता, हो, 2.5 ते 3 वर्षाचं जे ज्ञान ग्रहण केलं होतं, ते आज बाबा इथं ह्या लोकांना सांगायचे. भक्तिभावाने कथा सांगायचे, पाडे आवाजात सांगायचे. बाबा आपल्या बोलण्याची भाषा एकदम व्यवस्थित, एकदम सोपी होती. वेदांत सोप्या शब्दात सांगायचे, सोप्या शब्दामध्ये सांगायचे. आम्ही आज अवघड करून सांगतोय, सोपं आम्ही आज अवघड करून सांगतोय, पण बाबाजीने एकदम सोपं सांगितलं. बाबा एकदम सोपं सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की चहू वेदाचे केलेसे विवरण, अर्थ ही गहन. हो, जे अर्थ गहन होता तो बाबासारख्या महात्म्याने एकदम सोपा करून सांगितला. बाबा प्रवचन करायचे. भक्तीचा, ज्ञानाचा सुगंध दूर पसरू लागला. परंतु बाबाला योग साधण्यासाठी, एकांतासाठी बाबाला काही व्यवस्था नव्हती. बाबा हे कळालं तिथं लोकांना, आणि कळाल्याच्या नंतर बाबाजीला त्यांनी सांगितलं, बाबा कसं करावं. बाबाजीने मुहूर्त काढला. मुहूर्तावर कुटियाचं काम सुरू झालं. नवे बाबाजीच्या, जनार्दन स्वामींच्या जीवनातलं पहिलं बांधकाम बाबा कुटियेपासून सुरू झालं. स्वतःच्या कुटियेपासून सुरू झालं. हो, जगामध्ये काही करायचंय ना तुम्हाला, आधी स्वतःपासून सुरू करा. हो, स्वतःपासून सुरू करा. अरे स्वतःच्या योग साधनेसाठी, हो, स्वतःसाठी बाबाजींनी आधी आपली साधना, हो, आपला भगवंता प्रीती काहीतरी एकनिष्ठ व्हावं. हो, भगवंत परमात्म्याचं दर्शन व्हावं. हो, भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा रस्ता आपण पहिला शोधावा, नंतर ह्या भाविक भक्तांना तिथपर्यंत न्यावं. याच्यासाठी बाबांनी एकांतासाठी कुटिया बांधली. कुटिया बांधली, बांधकाम सुरू झालं. भक्तीचा, ज्ञानाचा सुगंध दूर पसरू लागला. हो, दूर पसरू लागला. तुकोबारा एका ठिकाणी बोलून जातात. तुकोबारांचं एक वचन आहे, शोधून या आले संत हिता हित जगाचे. हा महात्मा जिथं बाबा राहिले तिथं बाबांनी भक्तीचा, ज्ञानाचा सुगंध या जगाला दिला, या समाजाला दिला. बाबाजीच्या दुकान, ज्यावेळेस बाबाजी करंज गावामध्ये बाबाजीच्या दुकानाचं मंदिर झालं, त्यावेळेस लोक जनार्दन स्वामी म्हणायचे बाबाला, श्री संत जनार्दन स्वामी. आता ह्या इथले अंदरसूर गावामधले माणसं बाबाजीला फक्त स्वामी म्हणायचे. या भक्तीचा सुगंध घेत होते, भक्ती, ज्ञान, वैराग्याचा सुगंध घेत होते. अरे आठवण करा, विचार करा की त्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये जे माणसं असतील ना, तर ते माणसांना, त्या माणसांचं प्रारब्ध काय असेल. हो, तुकोबारांचं एक वचन आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली. अरे असंख्य जन्माचं बाबा, असंख्य जन्माचं पुण्य ज्यावेळेस संघटित होतं ना, तेव्हा अशा महात्म्याचं सानिध्य, अशा महात्म्यांचं दर्शन होत असतं.